पूर्णा शहरात आषाढी एकादशी निमित्त स्वतंत्र सैनिक दाजीसाहेब कदम प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज दिनांक 25 जुलै रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल भाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली पालखी व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। पालखी सोहळ्यात सकाळी 9 वाजता नवामोंढा येथून सुरुवात करण्यात आली। शहराच्या मुख्य मार्गाने हरिनामाच्या जल्लोषात भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याची मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीचे रूपांतर जुनामोंढा येथे रिंगण सोहळ्यात करण्यात आले व आरती घेऊन या सोहळ्याची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमात सहभाग होणाऱ्या सर्व भक्तांसाठी महादेवाची आकर्षक मूर्ती घरोघरी जाऊन वाटप करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी सांगितली। यावेळी पूर्णा शहरातील व्यापारी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वतंत्र सैनिक दाजीसाहेब कदम प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुसारे सर यांनी केले तर सर्वांचे आभार कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल भाऊ कदम यांनी मानले। आषाढी महोत्सव हा कार्यक्रम आपण लावला। साजरा 12 वर्ष आहे। पहिल्या वर्षीपासून ते आजपर्यंत कुटुंबियांनी आपल्या आषाढी महोत्सवाला जरा अभूतपूर्व आहे आणि वर्षानुवर्ष वाढत जात आहे। निश्चितच जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाही तिथे खूप वेळ लागला। काय कामाला नाही करताय मध्ये ठेवून दे परंतु संख्येचा आणि होण्याची शक्यता ही असल्यामुळे आपण त्या मुद्द्या पूर्ण शहरामध्ये घरपोच आपल्या सर्व जे वातावरणामध्ये आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून वाटप करणार आहोत। ही सर्वांना नम्र विनंती। पुनश्च एकदा सर्व प्रतिनिधींचे पूर्ण आभार। नगर प्रशासनाला जो सहकार्य केले त्याबद्दल नगर प्रशासनाचे मनपूर्वक आभार। आदरणीय पुण्यामध्ये सर्व व्यवसाय करतात भाजीपाल्याचा, मग तो बाबा आमचे भाजी मार्केटमध्ये सर्व दिलेले असतो त्यांचे सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं। निश्चितच भूमिका प्रत्येक वेळेस सहकार्य केले जाते। त्यासोबत पोलीस प्रशासन यांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारचं नियोजन आमच्या भाजी